देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली. रात्री आधी पत्नीने आत्महत्या केली तर नंतर पत्नीला मृत अवस्थेत पाहिल्यावर पतीनेही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. चित्रकूट जिल्ह्यातील रईपुरा पोलीस ठाणे अंतर्गत देवकवली गावातील हे दाम्पत्य आहे. पती आणि पत्नीमध्ये आधी वाद झाला. यानंतर पत्नीने आधी आपल्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर पोलीस शिपाई असलेल्या पती मी एका कामाने बाहेर जात असल्याचे सांगत घर सोडले. यानंतर घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर गावाच्या सरपंचांच्या दरवाजाजवळ आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःला गोळी मारत आत्महत्या केली. मयंक पटेल असं मृत शिपायाचे नाव आहे. तो जोशी JRP या ठिकाणी तैनात होता. 21 एप्रिल रोजी ड्युटी संपल्यानंतर तो घरी आला होता. घरी आल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद झाले. या वादाची परिणिती या धक्कादायक घटनेत झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधीक्षक चित्रकूट अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की मयंक कुमार पहिल्या टप्प्याच्या मतदान ड्युटीसाठी बिजनौर येथे गेले होते. निवडणुकीनंतर 21 एप्रिल रोजी ते आपल्या गावी देवकोली या ठिकाणी परत आले. 22 एप्रिल रोजी ते आपल्या कुटुंबासह राहिले. मात्र त्याच रात्री त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे त्यांनी छतावरून झोपलेल्या त्यांच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर एकच गर्दी झाली. खोलीमध्ये पत्नीचा मृतदेह आढळून आला. त्याच वेळी शिपाई मयंक कुटुंबियांना सांगू लागला की मी ड्युटीवर आहे आणि लगेच परत जायचे आहे. याच दरम्यान आपल्या घरातून निघाल्यावर गावच्या सरपंचांच्या घराजवळ त्यांनी आपल्या रायफलच्या माध्यमातून स्वतःवर गोळी झाडली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.